तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील पावसाचा जोर आजपासून कमी होताना पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, राज्यात या पावसाने 2-3 दिवसांमध्ये भयंकर मोठ्या प्रमाणात सर्व शेतकऱ्यांचे नुकसान केलेले आहे। तर मित्रांनो, आज कोणकोणत्या भागांमध्ये पाऊस होणार आहे, तसेच कोणत्या भागांमध्ये पावसाची उघडीप असणार आहे, तेच आपण या व्हिडिओमधून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काही सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण आज या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करूयात। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। विदर्भातील भंडारा, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, उमरेड, देसाईगंज, वर्धा या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, अमरावती, अकोला, अकोट या भागामध्ये मित्रांनो आपल्याला फार काही मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। तर मित्रांनो, या भागामध्ये फक्त आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते। तर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, मनमाड, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतोय। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, पैठण, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, तसेच बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मित्रांनो आपल्याला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते। यामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, अहमदनगर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळते। या भागात देखील आपल्याला पावसाची शक्यता, फार काही मोठ्या पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर पाहायला मिळते। तर कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला आज दिवसभर ढगाळ वातावरण पाहायला मिळते। संध्याकाळपर्यंत आपल्याला पावसाला पोषक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी देखील झालेल्या पाहायला मिळतील। तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आपल्याला आजपासून पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, आपल्याला हा पाऊस आपल्याला पुन्हा एकदा 9 सप्टेंबर पासून सक्रिय होताना पाहायला मिळतोय। 9 सप्टेंबर पासून मित्रांनो पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला आज फक्त विदर्भामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय, काही भागामध्येच फक्त। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।